Good evening, everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BSc नर्सिंग सीईटी एक्झाम 2025 या एक्झाम मधला नर्सिंग ॲप्टिट्यूड या सेक्शन वरती अजून काही MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं की माहिती आहे, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक नर्सिंग ॲप्टिट्यूडची सिरीज लॉन्च केली आहे. त्यामध्ये आपण रोज नर्सिंग ॲप्टिट्यूड वरती MCQ क्वेश्चन बघत आहोत. तर ती सिरीज जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच मार्क्स जास्तीत जास्त पडतील अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही BSc नर्सिंग सीईटी एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी, तुमच्या तयारीसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. सर्व गोष्टी तुम्हाला एका कोर्समध्ये आणि ते पण फक्त 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलं आहे. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. ओके, आता कोर्स कसा ऍक्सेस करायचा ते पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, नर्सिंग सीईटी असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली BSc नर्सिंग सीईटी एक्झाम 2025 असा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. एकदा का तुम्ही आमचा कोर्स एनरोल केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही तुमच्या एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता आणि जे बाकीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी कॉम्पिटिशन देखील असेल. ओके, पहा क्वेश्चन्सकडे वळूया आता आपण. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द इशू इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इन नर्सिंग. आता इथे म्हटलंय की नर्सिंगचे एज्युकेशन घेताना इन्स्टिट्यूटमध्ये कुठले प्रॉब्लेम्स येतात किंवा इश्यूज येतात. तर फर्स्ट ऑप्शन आहे पहा, इनॲडिक्वेट नंबर ऑफ टीचर्स. मग आता पहा, नर्सिंग शिकवण्यासाठी जर तिथे टीचर्स नसतील तर विद्यार्थ्यांना, स्टुडंट्सला प्रॉपर गायडन्स मिळत नाही. बरोबर आहे, मग हा ऑप्शन येईल बरोबर. जर टीचर्स पुरेसे नसतील तर तो लॉस होईल आणि तो एक इश्यू आहे. बरोबर आहे. नेक्स्ट आहे नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ नर्सिंग इन्स्टिट्यूशन्स अक्रॉस स्टेट्स. पहा, आता काही राज्यांमध्ये जास्त नर्सिंगच्या कॉलेज असतात तर काही राज्यांमध्ये खूप कमी असतात. तर त्यामुळे ज्या राज्यांमध्ये कॉलेजेस खूप कमी आहेत त्यांना त्या कॉलेजेसचा लाभ म्हणता येईल किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येत नाही. त्यामुळे ते पण एक इश्यू आहे. ओके, नेक्स्ट आहे लेसर इन्स्टिट्यूट्स ऑफरिंग पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम. आता ज्या विद्यार्थ्यांना MSc नर्सिंग किंवा बाकीचे अजून डिग्री घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी अवेलेबल नाही आहेत इन्स्टिट्यूट्स. बरोबर आहे, तेवढे जास्त अवेलेबल नाही आहेत, म्हणून हा पण येईल बरोबर. हा पण एक इश्यू आहे. म्हणून इथे काय येईल, करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी म्हणजे ऑल ऑफ द अबव. पहा नेक्स्ट क्वेश्चन, that as deals with clients who have functional disabilities resulting from disease, conditions or injuries. आता इथे विचारलंय की असा कोणतं डिपार्टमेंट आहे जे अशा रुग्णांची काळजी घेतं ज्यांना फंक्शनल डिसॅबिलिटीज, त्या डिसीज कंडिशन्स किंवा इंजुरीज यामुळे झालेले असतात. ओके, तर फर्स्ट ऑप्शन आहे फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलेशन डिपार्टमेंट. तर इथे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी यासारखे सेवा दिल्या जातात. नेक्स्ट आहे ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स. तर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळ्या सर्जरी केल्या जातात. पण हे जे डिपार्टमेंट आहे तर ते फंक्शनल डिसॅबिलिटीज वरती ट्रीटमेंट करत नाही. सो हा ऑप्शन चुकीचा आहे. ओके, नेक्स्ट आहे हिस्टोपॅथॉलॉजी डिपार्टमेंट. तर यामध्ये सेल्स आणि टिश्यू यांचं मायक्रोस्कोपिक लेवलवरती डायग्नोसिस केलं जातं. नेक्स्ट आहे नन ऑफ द अबव. हे बघा, हा पण येणार नाही. आता पहा, आपण पाहिलं होतं फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिशन डिपार्टमेंट. तर यामध्ये आपण पाहिलं होतं की फिजिओथेरपी,
डिसॅबिलिटी यावर म्हणजे डिसॅबिलिटी असल्यामुळे फिजिओथेरपी वगैरे होती, बरोबर आहे. म्हणजे पहा, हार्ट अटॅक आल्यानंतर फिजिओथेरपी आपल्याला घ्यावी लागते, कारण कुठल्या तरी बॉडीचा एक पार्ट किंवा दोन्ही पार्ट वर्क करत नाही, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींची गरज भासते फिजिओथेरपीची. ओके, त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे मसाज देतात, मशीन थ्रू, त्यासोबतच ह्युमन थ्रू, दोन्ही थ्रू दिलं जातं. ओके, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा, द मेन एम ऑफ पब्लिक हेल्थ इज टू इम्प्रूव्ह हेल्थ बाय, ऑप्शन्स आहेत प्रोव्हाइडिंग मेडिकल इंटरव्हेन्शन अप्रोप्रिएट फॉर द इंडिव्हिज्युअल, सेकंड आहे परफॉर्मिंग रिसर्च टू कम्पेअर द इफेक्टिव्हनेस ऑफ ट्रीटमेंट्स, थर्ड आहे प्रमोटिंग हेल्थ and preventing disease in populations, आणि फोर्थ आहे प्रोव्हाइडिंग ॲडवाइस ऑन रिस्क मार्कर्स अँड जेनेटिक्स टू फॅमिलीज. आता इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, ते म्हणजे प्रमोटिंग हेल्थ अँड प्रिव्हेंटिंग डिसीज इन पॉप्युलेशन. तर आता पहा, पब्लिक हेल्थ त्याचं मेन मोटिव्ह असतं ते म्हणजे लोकांचं आरोग्य सुधारणं, आणि सी मध्ये म्हटलंय की जे लोकसंख्येचं जे आरोग्याला चालना देणं असं काम होतं, त्यासोबतच रोगांना बंधन लावणं किंवा रोग जे आहेत ते रोखणं असा अर्थ होतो. सो इथे करेक्ट ऑप्शन ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, a leukemia patient has a relative who wants to donate blood for transfusion. A nurse would check which of the following medical conditions for this. फर्स्ट आहे अ हिस्ट्री ऑफ हिपॅटिटिस. नेक्स्ट ऑप्शन आहे पहा अ हिस्ट्री ऑफ 1 year प्रिव्हियस कॉलेसिस्टिटॉमी, आणि नेक्स्ट आहे असिम्प्टोमॅटिक डायव्हर्टिक्युलस. नेक्स्ट आहे नन ऑफ द अबव. त्याचे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ते म्हणजे अ हिस्ट्री ऑफ हिपॅटिटिस. तर हिपॅटिटिस हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे जो ब्लड बॉर्न असतो. जर एखाद्या व्यक्तीला आधीच्या त्याच्या हिस्ट्रीमध्ये हिपॅटायटिस झाला असेल तर त्याच्या रक्तात व्हायरस असण्याचे पॉसिबिलिटीज असतात, म्हणून करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, व्हॉट डिस्टिंग्विशेस प्रायमरी हेल्थ केअर फ्रॉम प्रायमरी केअर. तर इथे विचारलंय की प्रायमरी हेल्थ केअर आणि प्रायमरी केअर यामधला मेन डिफरन्स विचारलाय. ओके, तर प्रायमरी हेल्थ केअर हे कम्प्रेहेन्सिव्ह आणि कम्युनिटी बेस्ड अप्रोच आहे, जे प्रमोशन, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट यावरती जास्त फोकस करतात. तर यामध्ये पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस, सॅनिटेशन, इम्युनायझेशन आणि हेल्थ एज्युकेशन यासारख्या गोष्टी इन्क्लूड असतात. आणि प्रायमरी केअर तर हे म्हणजे काय असतं, तर इन्क्लुडेड सेंटर हेल्थ केअर सर्व्हिस, जिथे रुग्णाला म्हणजे पेशंटला बेसिक ट्रीटमेंट आणि फर्स्ट कॉन्टॅक्ट केअर दिली जाते. तर हे सहसा डॉक्टर्स, नर्सेस आणि जनरल प्रॅक्टिशनर्स प्रोव्हाइड करतात. ओके, आता ऑप्शन्सकडे जाऊ. फर्स्ट ऑप्शन आहे अ फोकस ऑन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शनरी इन्व्हेन्शन. ओके, नेक्स्ट आहे ऑप्शन प्रोव्हिजन ऑफ इंटरव्हेन्शन स्पेसिफिक टू द हेल्थ. नेक्स्ट आहे वर्क्स विदिन अ मल्टीडिसिप्लिनरी फ्रेमवर्क. नेक्स्ट आहे प्लॅनिंग अँड ऑपरेशन ऑफ सर्व्हिसेस इज सेंट्रलाइज. तर करेक्ट ऑप्शन आहे वर्क्स विदिन अ मल्टीडिसिप्लिनरी फ्रेमवर्क, म्हणजे ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू, इन विच इयर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम इनिशिएटिव्ह वॉज लॉन्च. तर ऑप्शन्स आहेत 2011, 2012, 2013, 2010. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ते म्हणजे 2011. तर जे आपलं गव्हर्नमेंटने जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा 2011 साली सुरू केला होता. तर हा कार्यक्रम जो आहे तो नॅशनल रुरल हेल्थ मिशन च्या अंडरमध्ये येतो. या सुरक्षेचं किंवा या प्रोग्रामचं मेन मोटिव्ह होतं की जे प्रेग्नेंट वुमेन्स आहेत आणि जे बॉर्न बेबी आहेत तर यांच्या हेल्थ सुधारणे असं होतं. ओके, तर यामध्ये वेगवेगळ्या सेवा दिल्या जात होत्या फ्रीमध्ये. त्या म्हणजे प्रेग्नेन्सी दरम्यान आणि प्रेग्नेन्सी नंतर मोफत किंवा फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन्स देणे. नंतर म्हणजे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पहा प्रेग्नेंट वुमेनला किंवा
अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या प्रेग्नेंट वुमेनसाठी असतात फ्री ऑफ कॉस्ट. ओके. त्यासोबतच असतं प्रेग्नेंट वुमनला ब्लड चेकअप फ्री असतं. त्यासोबतच त्यांचं चेकअप फ्री केलं जातं. आणि जे न्यूबॉर्न बेबीज असतात तर त्यांचा देखील ट्रीटमेंट ही फ्री केली जाते आणि त्यांना मेडिकल देखील फ्री दिलं जातं. ओके. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन पहा. NTB प्रोग्राम एम्स टू एलिमिनेट ट्युबरक्युलोसिस इन इंडिया बाय विच इयर? आता ऑप्शन्स आहेत 2020, 2025, 2030, 2035. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ते म्हणजे 2025. तर आपल्या गव्हर्नमेंटने NTB या कार्यक्रमामध्ये 2025 पर्यंत देशातून आपल्या ट्युबरक्युलोसिस पूर्णपणे नष्ट करण्याचं एम ठेवलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जीत initiative is targeted for elimination of which one of the following disease? आता जीत म्हणजे काय तर जॉईंट एफर्ट फॉर एलिमिनेशन ऑफ ट्युबरक्युलोसिस. ओके. तर हा एक नॅशनल प्रोग्राम आहे जो टीबीचं इन्फेक्शन कमी करण्यासाठी काम करतं. ओके. तर इंडियामध्ये टीबी हा अजूनही एक मोठा पब्लिक हेल्थ चॅलेंज आहे ज्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व व्हेरियस हेल्थ ऑर्गनायझेशन एकत्र येऊन हा इनिशिएटिव्ह राबवत आहेत. ओके. तर ऑप्शन्स पाहता आहेत HIV और एड, मलेरिया, लेप्रोसी आणि ट्युबरक्युलोसिस. आता सगळ्या गोष्टी आपण ट्युबरक्युलोसिस बद्दल बघितल्या. सो इथे करेक्ट ऑप्शन ऑप्शन डी ट्युबरक्युलोसिस. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डॅश केअर फॉर चिल्ड्रन फ्रॉम बर्थ थ्रू ॲडोलेसेंट. तर विद्यार्थी मित्रांनो इथे विचारले की एखाद्या नर्सच्या प्रकाराबद्दल विचारले की जन्मापासून त्याच्या वाढीपर्यंत मुलांची काळजी घेते. ओके. तर ऑप्शन्स आहेत OT नर्स, स्टाफ नर्स, होम नर्स. नेक्स्ट आहे पेडियाट्रिक नर्स. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, ते म्हणजे पेडियाट्रिक नर्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वन ऑफ द फॉलोइंग फील्ड इज इंट्रोड्यूस ॲज पोस्ट बेसिक नर्सिंग डिप्लोमा गाईडलाईन्स? आता यामध्ये विचारले की पोस्ट बेसिक नर्सिंग डिप्लोमा गाईडलाईन्स यामध्ये कोणते डिपार्टमेंट इन्क्लूड आहेत असं विचारलं. आता पोस्ट बेसिक नर्सिंग डिप्लोमा हा एक स्पेशलाइज डिप्लोमा कोर्स आहे जो रजिस्टर्ड नर्स यांच्यासाठी त्यांच्या स्पेशलायझेशनमध्ये वाढ करण्यासाठी तयार केला जातो. आता ऑप्शन्स आहेत क्रिटिकल केअर नर्सिंग, इमर्जन्सी नर्सिंग, न्यूनॅटल नर्सिंग आणि ऑल ऑफ द अबाव. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, ते म्हणजे ऑल ऑफ द अबाव. तर वरचे सगळे ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजेच क्रिटिकल केअर नर्सिंग, इमर्जन्सी नर्सिंग आणि न्यूनॅटल नर्सिंग. तर या तिन्ही पोस्ट बेसिक नर्सिंग डिप्लोमाच्या मार्गदर्शन तत्वामध्ये इन्क्लूड आहेत. ओके. त्यामुळे करेक्ट ऑप्शन ऑप्शन डी. तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट असेल तर मला कमेंट डाऊन करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.